नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भोगी उत्सव साजरा करण्याबद्दल बोलूया आज आपण. कारण कशी करायची आहे? फक्त मिक्स भाजी केली की झालं का? किंवा मग यामागे काय शास्त्र दडलेलं आहे? ते पाहणार आहोत. हा जो सण आहे तो साजरा करण्यासाठी पूर्वापार लोक त्यांच्या जुन्या वस्तू या टाकून देतात, जाळून टाकतात. ज्यामुळे एका नवीन युगाची सुरुवात होते. घरे स्वच्छ केली जातात, आंब्याचे पानांचे तोरण लावले जातात. तर या सगळ्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. भोगी म्हणजे काय? याचा अर्थ जाणून घेतलाय का तुम्ही कधी? की फक्त सण आलेला आहे, बाजरीची भाकरी आणि भाजी बनवायची की झाला हा सण? तर नाही. भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर भोगी म्हणजे आनंद घेणारा, उपभोगणारा, छोट्यात छोट्या वस्तूमधून समाधान शोधून नेहमी आनंदी राहणारा आणि दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारा. चला तर मग जाणून घेऊया अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दांमध्ये काय करायचं आहे नेमकं आजच्या दिवशी कशाप्रकारे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतचं बेल बटन प्रेस करायचं आहे आणि मग येणारे जे लाल किताबातील उपाय आहेत ते अगदी निशंक मनाने नेहमी करायचे आहेत. जणू काही स्वामींनीच तुम्हाला हे उपाय करायला सांगितले आहेत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. मग आजच्या दिवशी नेमकं करायचं काय आहे? तर शक्य तितक्या लवकर उठा. शक्यतो सूर्योदयाच्या अगोदर उठायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे? घरात सकारात्मक लहरी येणार आहेत. सूर्याचा प्रकाश आपल्या घरातून, खिडक्यातून यावा याचा प्रयत्न हा नक्की करायचा आहे. आजच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ किंवा काळे तीळ मिक्स करायचे आहेत. गंगाजल मिक्स करून मग अंघोळ करायची आहे. कारण बघा, पूर्वीपासून संक्रांतीला काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यात जरूर टाकले जातात. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे? संपूर्ण घराची साफसफाई, धार्मिक विधीमध्ये आपल्याला भोगीची भाजी, मिक्स भाज्यांची, तीळ लावलेली बाजरीची भाकरी करायचं आहे. आजच्या दिवशी जुने जे सामान आहे ते सगळं घ्यायचं आणि ते जाळायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होणार, सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा घरात येणार, हा त्यामागचा अर्थ. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आजच्या दिवशी सकाळी लवकर उठा, सूर्योदयापूर्वी उठा, अभ्यंग स्नान करा. या दिवशी तिळाचे तेल आणि हळद लावून स्नान करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामुळे शरीर शुद्ध होते. अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. घराची साफसफाई, सर्व जुन्या वस्तू जसे की जुने कपडे, चटई, झाडू, कचरा, छोट्या छोट्या वस्तू, इलेक्ट्रिक सामान, चार्जर, वायर्स वगैरे त्या सगळ्या ज्या न चालणाऱ्या आहेत त्या घ्यायच्या. आणि भोगीच्या दिवशी बघा, काही ठिकाणी शेकोटी म्हणून जुन्या लाकडं जी आहेत ती जाळली जातात. शेणकुटांच्या वगैरे मदतीने ती शेकोटी पेटवली जाते संध्याकाळी आणि त्यामध्ये ह्या सगळ्या जुन्या वस्तू या जाळल्या जातात. नकारात्मक गोष्टींचा त्याग करणे, मनातील येणारे वाईट विचार देखील या आगीमध्ये जळून राख होऊ देत, अशी त्यामागची भावना, असं त्यामागचं प्रतीक म्हणजे ही शेकोटी. आता सकाळी शुद्ध अंघोळ वगैरे स्नान करून चांगले वस्त्र घालायचे आहेत, चांगले कपडे नवीन घालायचे आहेत किंवा धुतवस्त्र घालायचे आहेत स्वच्छ. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये येऊन व्यवस्थित छान देवपूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. दारामध्ये शक्य असल्यास छानशी दार स्वच्छ करून उंबरठा लेपन करून रांगोळी काढायची आहे. आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण हे जरूर लावायचं आहे. जवळपास तुमच्या कुठे ना कुठेतरी आंब्याची पानं किंवा अशोकाच्या झाडाची पानं तुम्हाला जरूर मिळतील. नाही मिळालं तरी एक साधं फूल उंबरट्यावरती अर्पण करून जे आपलं तोरण लावलेलं आहे त्याला स्वच्छ करायचं आहे. दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सूर्याची देखील पूजा करायची आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी अंघोळ केल्या केल्या लगेच सूर्यदेवतांना जल अर्पण करतात. हे जल अर्पण करताना यामध्ये देखील तीळ, हळदी कुंकू, अक्षदा आणि लाल फूल अर्पण करून ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत तिथे अर्घ्य द्यायचा आहे. जर तुम्हाला अशी कोणती सुविधा नसेल की बाल्कनी किंवा अंगणामध्ये सूर्यदेवतांना जल अर्पण करू शकत नसताल, तरी फक्त सूर्याला पाहून 11 वेळा ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. सर्व काही देवाला समर्पणाची भावना असल्यानंतर प्राप्त होतं. फक्त आपल्या मनात ती भाव हवेत. देवाला भावना आणि त्यामागचे भाव हे महत्त्वाचे असतात. आता आज काय करायचं आपण? सगळ्या जुन्या वस्तू वगैरे सगळं काढलं, स्वच्छता झाली,
घरामध्ये एकदम प्रसन्न सकारात्मक वातावरण झालं. त्यानंतर आजच्या दिवशी काय झालं होतं, की इंद्रदेवांनी पृथ्वीवरती पीक, धनधान्य जे आहे त्याचं समृद्धी राहावी म्हणून प्रार्थना केली होती. आणि त्याच प्रार्थनेचं उत्तर म्हणून आजच्या दिवशी जे भेटलेले आहेत सर्व भाज्या, पाला, धान्य यांची भरभराट राहावी, भोग घेता यावा यांचा म्हणून भोगीला सर्व भाज्या ज्या आहेत त्या एकत्रित करून त्यांचं ग्रहण केलं जातं अन्नाद्वारे. त्यांचा नैवेद्य दाखवला जातो भगवंताला. म्हणूनच या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेले देवराज इंद्र यांची पूजा केली जाते. भोगी म्हणजेच जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून दिल्या जातात आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणूनच शेकोटी पेटवणे हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात या गोष्टीला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. संक्रांतीचे हे जे 3 दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. भोगी, संक्रांत आणि किंक्रात यामागची अनेक कहाणी शास्त्रामध्ये सांगितली जाते. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी हमखास आवर्जून आठवणीने घरातील वडीलधारी व्यक्तींना सर्वांना केसांवरून अंघोळ करण्यास सांगितले जाते. केस धुतले जातात. भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं असा प्रश्न सर्वांना पडतो. तर भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक गोष्टींचा तर नायनाट होतोच, पण आपल्या डोक्यात येणारे नकारात्मक विचार डोक्यावरून जेव्हा पाणी आपल्या शरीरावरती पूर्ण जातं तेव्हा विविध रोगांपासून मुक्तता मिळते आणि विविध नकारात्मक विचारांपासून सुटका मिळते. कारण पाणी म्हणजे ही गंगा माता, जी मन आणि विचार शुद्ध करणारी, शरीर शुद्ध करणारी अशी. म्हणून भोगीच्या दिवशी केस धुण्याला जास्त महत्त्व आहे. हे यामागचं खरं कारण आहे. आणि यासोबतच भोगीच्या दिवशी आपण या सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत. त्या भाज्यांमध्ये आपल्याला तिळाचा जरूर समावेश करायचा आहे. एक छोटासा गुळाचा खडा त्यामध्ये समावेश करायचा आहे आणि मग हे बनवायचं आहे. बाजरीच्या भाकरीवर देखील तीळ हे थापून मग ती भाकरी भाजायची आहे. अशा प्रकारे साधा सोपा अनेक ठिकाणी वांग्याचं भरीत किंवा आणखीन कोणते कोणते पदार्थ, कांद्याची पात वगैरे एक्स्ट्रा भोगीच्या दिवशी केली जाते. मेथीची भाजी देखील केली जाते. तर ज्या ज्या ठिकाणी तुमच्या इकडे ज्या प्रकारची पद्धत आहे तुमच्या घरामध्ये त्या प्रकारे तुम्ही जरूर हा सण निश्चितच साजरा करावा. भोगी जो व्यक्ती खात नाही, जो व्यक्ती भोगीच्या दिवशी सण साजरा करत नाही, तो अनेक भोगांपासून, अनेक उपभोग घेण्यापासून वंचित राहतो. त्याला कुठल्याही गोष्टीचं सुख लाभत नाही, सुख समाधान देणाऱ्या वस्तू त्याला प्राप्त होत नाही, असं म्हटलं जातं अनेक ठिकाणी. म्हणूनच काय हरकत आहे आजच्या दिवशी मार्केटमध्ये मिळणाऱ्या वाटाणा, हरभरा, पावटा, घेवडा, गाजर, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, वांगी जे काही आहे ते सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि हो, कारळाच्या तिळाची थोडीशी पावडर जी चटणी आहे ती देखील या भाजीमध्ये टाकण्याला महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. जरूर मी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्याशा प्रमाणामध्ये ही भाजी घरी बनवा आणि त्याचा नैवेद्य अर्पण करा. आणि हो, जे मी उपाय सांगितलेले आहेत, जुन्या वस्तू शेकोटी वगैरे करून त्या जाळायच्या आहेत. याशिवाय आजच्या दिवशी ही भाजी आणि भाकरी जरूर खायची आहे. जरूर भोगीची भाजी बनवा, बाजरीची भाकर, तीळ, गूळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घ्या. दारावरती तोरण लावा, रांगोळी काढा, देवाची पूजा करून सूर्यदेवाचा मंत्र जरूर म्हणा. मग बघा तुम्हाला किती चांगला अनुभव येतो ते. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.